नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इम्पल्स एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज या लेक्चरमध्ये आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका जी 57 आपली होती तिचं ॲनालिसिस आपण या लेक्चरमध्ये करणार आहे. या लेक्चरमध्ये आपण त्यातलं मराठी व्याकरण आणि जी केचा जो पार्ट आहे त्याचं ॲनालिसिस करणार आहे आणि येणाऱ्या पार्टमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचं सुद्धा ॲनालिसिस मिळेल. ठीक आहे. तर ही जी सराव पेपर झाला होता याच्यामध्ये संपूर्ण जो सिलेबस होता तो आपला पोलीस भरतीचा सिलेबस होता. संपूर्ण होता. चारही म्हणजे जसा पॅटर्न आहे पोलीस भरतीचा त्याच पॅटर्नच्या आधारावर ही सराव प्रश्नपत्रिका घेण्यात आली होती. ही 22 ऑक्टोबर 2020ला घेण्यात आली होती आणि सगळ्यांनाच माहीत असेल की इम्पल्स एज्युकेशनची जी टेस्ट सिरीज आहे ती फेब्रुवारी 2020मध्ये सुरू झाली होती आणि त्यातलाच हा 57 नंबरचा पेपर होता. ठीक आहे. तर एकूण प्रश्न याच्यामध्ये 100 होते आणि वेळ 90 मिनिटं होती. तर सगळ्यांनी 90 मिनिटामध्ये पेपर सोडवला असेल असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघा इथं याचं संपूर्ण जे ॲनालिसिस आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं आपण ॲनालिसिस या लेक्चरमध्ये बघणार आहे, मराठी व्याकरण आणि जी केचं. ठीक आहे. तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी इम्पल्स एज्युकेशनकडून एक अपडेट होती. ती अपडेट मी तुम्हाला इथं आधी देतो आणि नंतर लगेच आपण आपल्या लेक्चरकडं वळू. ठीक आहे. तर बघा इम्पल्स एज्युकेशननं एक टेस्ट सिरीज फेब्रुवारी 2020ला मी सांगितल्याप्रमाणे आधीच सुरू झालेली आहे. परंतु या टेस्टमध्ये फक्त विद्यार्थ्यांना पेपर आणि ॲन्सर की म्हणजे कोणतंही त्याचं स्पष्टीकरण मिळायचं नाही किंवा कोणतंही त्याचं ॲनालिसिस हे विद्यार्थ्यांना मिळत नव्हतं किंवा होतही नव्हतं. तर त्याच अनुषंगाने आपण ही एक नवीन टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. याच्यामध्ये एकूण तुम्हाला सराव पेपर जे मिळणार आहे ते 20च सराव प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आपण घेणार आहे. ही सराव प्रश्नपत्रिका 2 महिने चालेल. नोव्हेंबरमध्ये 10 सराव पेपर होतील आणि डिसेंबरमध्ये 10 होतील. ठीक आहे. हे सराव पेपर तुम्ही म्हणसाल की सर हे सराव पेपर आम्हाला नेमके कुठं मिळेल किंवा कसे मिळतील, तर ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि व्हॉट्सअपला म्हणजे ज्या नंबरवरून तुम्ही ॲडमिशन घेसाल त्या व्हॉट्सअपला पण मिळेल आणि तुम्हाला एक अँड्रॉइड ॲप डाउनलोड करणं येतं टीचमीट नावाचं. या टीचमीट ॲपवरसुद्धा ते तुम्हाला उपलब्ध असेल. ठीक आहे. तर हे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा ज्या 20 सराव प्रश्नपत्रिका आपण इथं घेणार आहे त्याचं ॲनालिसिस हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहे. म्हणजे लेक्चरच्या माध्यमातून हे होणार आहे. म्हणजे 20 जर इथं सराव प्रश्नपत्रिका आपण घेणार असेल तर तुम्हाला याचे 40 लेक्चर त्या ॲपवर तिथं तुम्हाला उपलब्ध होईल. म्हणजे इथं आपण 20 जरी सराव प्रश्नपत्रिका घेणार असलो तरी तिथं तुम्हाला 40 म्हणजे एका पेपरचे 2 व्हिडिओ 2 लेक्चर तुम्हाला तिथं उपलब्ध होतील. हे सगळ्यांनी इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ॲनालिसिस हे संपूर्ण विषयांचं केलं जाईल. असं नाही की काही जणांचा असा एक गैरसमज असतो की जी केचं ॲनालिसिस घेण्याची गरज नाही किंवा मराठी व्याकरण घेण्याची ॲनालिसिस घेण्याची काही गरज नाही, फक्त गणित आणि बुद्धिमत्ताचं ॲनालिसिस घेतलं की बरं होतं. मला सांगा MPSCमध्ये ॲनालिसिस करताना किंवा MPSCचा जो पेपर असतो तो सगळ्या जी केचाच फॉर्मॅट असतो. मग त्याचं ॲनालिसिस करत नाही का? MPSCची मुलं त्याचं ॲनालिसिस करत नाही का किंवा त्याची गरज त्यांना पडत नाही का? 100% पडते. की का नाही पडणार? एखादा पेपर जर कंडक्ट होतो आहे किंवा एखादा प्रश्नपत्रिका जर घेतल्या जाते किंवा तुम्ही सोडवताय तर ती ॲनालिसिस व्हायलाच पाहिजे. नेमके आपण चुका कुठं करतो हे आपल्याला कळायलाच पाहिजे ना आणि ते आपल्याला ॲनालिसिसच्याच माध्यमातून कळत असतं. विद्यार्थ्यांचं काय असतं की विद्यार्थी काय करतात की विद्यार्थ्यांचं एक ठरलेलं हे असतं की मी रोज एक पेपर सोडवणार किंवा रोज मी 2 दिवसाला मी पेपर सोडवणार किंवा 3 दिवसाला मी पेपर सोडवणार. विद्यार्थी सोडवतात पण 2 दिवसाला 3 दिवसाला पेपर सोडवतात. परंतु त्याचं ॲनालिसिस विद्यार्थी करत नाही. त्याला काय करतात की पेपर सोडवला की मला 80 मार्क्स मिळाले समजा किंवा 70 मार्क मिळाले तर त्याचं फक्त एक मार्काने त्याला काउंट करत जातात पेपरला. त्याचं ॲनालिसिस करत नाही. नेमका आपण हा प्रश्न का चुकवला, नेमका कोणत्या अँगलने आपण विचार केला होता म्हणून हा प्रश्न चुकला आपला. त्याचं ॲनालिसिस न झाल्यामुळं त्याचा विद्यार्थ्यांना त्या प्रॅक्टिस क्वेश्चन पेपरचा फायदा हा थोड्याही प्रमाणात एक्झाममध्ये होत नाही किंवा एक्झाममध्ये त्याचं आउटपुट जे मिळतं तुम्हाला ते क्वेश्चन पेपर सोडवण्याचं ते आउटपुट तुम्हाला एक्झाममध्ये मिळणार नाही जर तुम्ही त्याचं ॲनालिसिस जर केलं नाही तर. आणि त्याच अनुषंगाने तोच विचार करून आपण इथं हे 20 पेपर घेणार आहे. बिलकुल तुम्हाला ॲनालिसिस असं होईल की जेव्हा तुमचे हे क्वेश्चन पेपर होतील तेव्हा तुम्हाला कळेल की नेमक्या मी काय चुका करत होतो क्वेश्चन पेपरमध्ये आणि नेमकं कुठे चुकायचो. याच्यामध्ये एक्झाममध्ये तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये जरूर या टेस्ट सिरीजचा फायदा होईलच. ठीक आहे. तर बघा याची फी आहे 200 रुपये. परंतु जे 27 ऑक्टोबरपर्यंत जे फी भरतील त्यांना फक्त 150 रुपये फीज आहे. म्हणजे जे 27 ऑक्टोबरला फीज भरतील 28 ऑक्टोबरला त्यांनी सकाळी जरी फी भरली
तरी ती 27 ऑक्टोबरची गृहीत धरल्या जाणार नाही. रात्री 12 वाजेपर्यंत 27 ऑक्टोबरला जे फी भरतील त्यांनाच हे 150 रुपयाचा लाभ असेल, नंतर फी 200 रुपये असेल. ठीक आहे. प्रथम पेपर आपला 3 नोव्हेंबरला होईल, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना अजून एक असं वाटतं की मग 20च टेस्ट आहे, इथं जास्त दिवस नाही. तर आपण 20 टेस्ट 2 महिने घेणार आहे, हे इथं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. 20 टेस्ट 2 महिने कालावधी असेल. आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये 10 टेस्ट घेणार आहे आणि डिसेंबरमध्ये 10 टेस्ट घेणार आहे आणि संपूर्ण ॲनालिसिस सहित घेणार आहे. म्हणजे प्रत्येक तुमचा जो काही डाऊट असेल किंवा ज्या काही तुम्ही चुका केल्या त्या संपूर्ण इथं डिस्कस होईल त्यावर. ठीक आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल सर प्रवेश प्रक्रिया कशी करायची, तर फोनपे, गुगल पे, पेटीएम सगळ्यांकडेच असतं. जे 27 तारखेला फी भरतील त्यांना 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट पाठवायचा आणि सोबत नाव पाठवायचं आणि त्याच्यानंतर जे भरतील त्यांना 200 रुपये फी असेल. त्याच्यानंतर त्यांनी 200 रुपये पे करायचे आणि नंतर या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंतर बघा, स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही प्रवेश घेतला की तुम्ही टीचमीट जे ॲप आहे आपलं ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केलं की तुम्हाला ज्या नंबरवरून तुम्ही हे स्क्रीनशॉट पाठवणार आहे त्या नंबरवर तुम्हाला एक बॅच आय डी मिळेल लॉग इन व्हायसाठी आणि तो बॅच आय डी टाकून तुम्ही बॅचमध्ये ॲड व्हायचं आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीचं ही सराव प्रश्नपत्रिकेचं एक आपलं स्वरूप आहे आणि अशा पद्धतीने हे कंडक्टसुद्धा होईल. याच्यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर हे 2 नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, हे सगळ्यांनी इथे लक्षात घ्यायचे. या 2 नंबरवर जर कोणाला काही प्रॉब्लेम आला, काही डाऊट्स असतील तर हे दोन्ही नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. आणि दुसरी एक अजून इथं एक महत्त्वाची बाब अशी आहे की न्यू बॅचच्या विद्यार्थ्यांनी इथं ॲडमिशन घ्यायचं नाही आहे. न्यू बॅच म्हणजे ज्यांनी इम्पल्स एज्युकेशनला ऑलरेडी न्यू बॅच जे फास्ट ट्रॅक बॅचची टेस्ट सिरीज सुरू होती त्याला ज्यांनी ॲडमिशन घेतलेले त्यांनी इथं ॲडमिशन घ्यायचं नाही. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज फ्री उपलब्ध असेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी 100 किंवा 200 रुपये भरून आधी ॲडमिशन घेतलेले, समजा ही 57 जी टेस्ट सिरीज चालू आहे, या टेस्ट सिरीजला ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे 100 किंवा 200 रुपये भरून, त्यांना हे टेस्ट सिरीज फ्रीमध्ये उपलब्ध नसेल. त्यांना यासाठी त्यांनी वेगळी फी भरावी लागणार आहे. त्यांना हे ध्यानात ठेवायचं. त्यांना ही कोणती टेस्ट सिरीजचा लाभ घेता येणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही इथं सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. भारताचे पहिलाच प्रश्न आहे बघा, भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत, असं इथं प्रश्न विचारलेला आहे की भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहे. पहिला ऑप्शन आहे अमित शहा, दुसरा आहे नरेंद्र मोदी, तिसरा आहे राजनाथ सिंह आणि चौथा आहे सुषमा स्वराज. तर बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, फेमस पर्सनॅलिटी असल्यामुळं सध्या भारताचे गृहमंत्री जे आहे ते आहे अमित शहाजी. ठीक आहे. तरी सगळ्यांनाच माहिती आहे, जवळपास सगळ्यांनाच हा प्रश्न मी तर म्हणतो की सगळ्यांनाच आला असेल. ठीक आहे. परंतु आपण थोडं इथं भारताबद्दल थोडी माहिती घेणार आहे की नेमके राष्ट्रपती कोण आहे, उपराष्ट्रपती कोण आहे. तर बघा, भारताचे राष्ट्रपती जे आहे ते आहे सध्याचे रामनाथ कोविंदजी. उपराष्ट्रपती जे आहे ते व्यंकय्या नायडू. भारताचे पंतप्रधान जे आहे ते नरेंद्र मोदी, हे 14वे पंतप्रधान आहे सध्या भारताचे. त्यांनी शपथ कधी घेतली असा प्रश्न आला तर तो पण तुम्हाला यायला पाहिजे. तर 30 मे 2019 रोजी त्यांनी शपथ घेतलेली आहे पंतप्रधान पदाची. त्याच्यानंतर लोकसभेचे सभापती कधी कधी विचारले जातात. तर लोकसभेचे सभापती आहे ते आहे ओम बिर्ला. त्यानंतर बघा, यावेळेला जेव्हा सरकार स्थापन झालं त्यावेळेला त्यांनी एक नवीन मंत्रालयाची स्थापना केलेली आहे इथं. तर त्या मंत्रालयाचं नाव आहे जलशक्ती मंत्रालय. त्याच्यामध्ये संसाधने, नदी विकास व गंगा पुनर्जीवीकरण मंत्रालय आणि स्वच्छता पेयजल मंत्रालय आधी जे अस्तित्वात होतं त्यांच्या एकत्रीकरणातून हे जलशक्ती मंत्रालय एक नवीन असं मंत्रालय त्यांनी तयार केलेलं आहे. आणि जे मंत्री आहे ते आहे गजेंद्रसिंह शेखावत. याच्यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. नवीन मंत्रालयाची स्थापना झालेली आहे, त्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा, अमित शहाचं तर आपल्याला इथं विचारलंच होतं की त्यांच्याकडे गृह खातं आहे. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडं पण काही खाते ते लक्षात ठेवायचं नाही. तर काही जणांना असं वाटू शकतं की नरेंद्र मोदी तर भारताचे पंतप्रधान आहे, त्यांच्याकडं बाकीचे खाते कशाला असतील. तर हे इथं जे खात्याची नावं दिली ते तुम्ही लक्षात ठेवायचे. अणुऊर्जा, कार्मिक, निवृत्तीवेतन, अवकाश आणि कोणालाही वाटप न केलेले खाते त्यांच्याकडे असतात. इथं थोडं लक्षात ठेवायचं. संरक्षण मंत्र्यावर पण आपल्याला कधी कधी प्रश्न विचारला जातो की भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे सध्याचे, तर राजनाथ सिंह. त्याच्यानंतर इथं मी काही महाराष्ट्रातले महत्त्वाचे केंद्रीय मंत्री दिलेले ते तुम्ही थोडं बघून घ्यायचे, कारण आपण इथं सगळ्या गोष्टी बघत नाही बसणार. आपलं लेक्चर खूप मोठं होईल. त्या अनुषंगाने मी काही माहिती दिली ती तुम्ही इथं बघून घ्यायची आणि नोट डाऊन करून घ्यायची. पोलीस भरतीसाठी ही माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण 2 नंबरच्या प्रश्नाकडे वळू. तर बघा,
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या दिवशी शपथ घेतली. बघा इथं महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ कधी घेतली हे विचारलं आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे 30 ऑक्टोबर 2019, दुसरा आहे 31 ऑक्टोबर 2019, तिसरा आहे 28 नोव्हेंबर 2019 आणि चौथा आहे 27 नोव्हेंबर 2019. तर थोडं आपण आधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात थोडे चर्चा करू आणि नंतर आपल्या प्रश्नाकडे येऊ. तर बघा 21 सप्टेंबर 2019ला आपल्या 2019मध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याचा कार्यक्रम जो आहे तो 21 सप्टेंबर 2019ला जाहीर करण्यात आला होता भारतीय निवडणूक आयोगानं. आणि इथे तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जातो की विधानसभेच्या निवडणुका कोण घेतं, तर असं म्हणायचं नाही की तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग घेतं, तर इथं भारतीय निवडणूक आयोग हे विधानसभेच्या निवडणुका घेत असतं, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा महाराष्ट्राची 14वी विधानसभेची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यांनी, तो म्हणजे ती 14वी विधानसभा होती. ठीक आहे, तर हे इथं लक्षात घ्यायचं आहे. 21 ऑक्टोबरला ह्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो की एका दिवशी एका टप्प्यात, तुम्हाला काय ऑप्शनमध्ये दिलेलं असतं की 2-3 दिवशी एकाच टप्प्यात किंवा 5 दिवशी एकाच टप्प्यात किंवा एका दिवशी 2 टप्प्यात किंवा 2 दिवशी 2 टप्प्यात, काहीही विचारलं तरी तुमचा प्रश्न चुकायला नको. एका दिवशी एका टप्प्यात हे लक्षातच ठेवायचं. मागच्या येऊन गेलेले प्रश्न आहेत काही परीक्षांमध्ये की असेच प्रश्न त्याच्यावर विचारले गेले की किती टप्प्यात निवडणुका झाल्या, तर हे सगळ्यांना माहीत पाहिजे. त्याच्यानंतर 288 सदस्यांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती आणि त्याचा निकालावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही, पण एक लक्षात ठेवा तारीख 24 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्याच्यानंतर बघा आपले जे जुने मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, त्यांनी शपथ घेतली होती 23 नोव्हेंबरला. ठीक आहे, तर हाही प्रश्न तुम्हाला कधी कधी विचारला जाऊ शकतो की उद्धव ठाकरेच्या अगोदरचे जे मुख्यमंत्री त्यांनी शपथ कधी घेतली, कारण हे पण करंटच इव्हेंट आहे, हे काही फार जुनं नाही आहे. असं काही नाही की मागचे मुख्यमंत्री होते म्हणून याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. इथं जर तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी विचारलेलं आहे तर तुम्हाला देवेंद्र फडणवीसनी शपथ कधी घेतली हेही विचारलं जाऊ शकतं, इथं लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे सरकार जास्त काळ टिकलंच नाही, कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं, त्यामुळे हे सरकार जास्त वेळ टिकलंच नाही. हे फक्त 80 तासच टिकलं सरकार आणि लगेच त्यांनी राजीनामा दिला आणि लगेच दुसरे मुख्यमंत्री म्हणजे नंतर दुसऱ्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. ठीक आहे, तर सध्याचे जे आहे आपले त्यांनी नंतर शपथ घेतली. त्यांनी शपथ कधी घेतली होती तर 28 नोव्हेंबर 2019 दिवशी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथे थोडे मी मुख्यमंत्र्यांसंदर्भात माहिती दिली की सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे तर शरद पवार. त्याच्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री जर विचार केला तर शरद पवारच होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्र्यांचा जर विचार केला तर यशवंतराव चव्हाण होते. आणि हे जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे ते व्यक्तीनुसार जर गणित केलं तुम्ही तर 19वे मुख्यमंत्री होते नाही आहे ते सध्या. त्याच्यानंतर पदक्रमानुसार जर विचार केला तुम्ही तर 29वे मुख्यमंत्री आहे. ठीक आहे, तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसाही प्रश्न आला तरी तो आपला चुकायला नाही पाहिजे. ठीक आहे, आणि असाही प्रश्न कधी कधी येतो की सध्याचे विधानसभा अध्यक्ष कोण तर नाना फाल्गुनराव पटोले. ठीक आहे, त्याच्यानंतर आधी तर आपण आता प्रश्नाकडे येऊ. आपल्याला हेच विचारले आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी शपथ कधी घेतलेली, 28 नोव्हेंबर 2019. इथं जर देवेंद्र फडणवीसनी शपथ कधी घेतली होती हे जर विचारलं तर ते तुम्हाला आलं पाहिजे की 23 नोव्हेंबर 2019. ठीक आहे, तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा कन्फ्युजन प्रश्न आहे त्यामुळेच मी इथं घेतलेला आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायला नको. ठीक आहे, आपण तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे वळू. बघा तिसरा प्रश्न आहे, इजिप्तमधील सुएझ कालव्याच्या झालेल्या विस्तारीकरणाच्या कार्यक्रमास भारताच्या वतीने डॅश डॅश हे हजर होते. तर बघा इजिप्तमध्ये जो सुएझ कालवा आहे त्याचं विस्तारीकरण झालं होतं, म्हणजे जो कालवा ऑलरेडी त्यांनी बांधलेला आहे, ज्याचं काम पूर्ण केलेलं आहे, त्याच कालव्याचं विस्तारीकरणाचा कार्यक्रम 2014-15मध्ये काहीतरी घेण्यात आला होता. आणि त्याच्यासाठी आपले जे केंद्रीय मंत्री होते तेव्हाचे किंवा ते सध्या पण केंद्रीय मंत्री आहे ते तिथं हजर होते, ते आहे नितीन गडकरीजी. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सुएझ कालवा हा थोडा इम्पॉर्टंट आहे बघा, याच्यावर प्रश्न दुसऱ्या अँगलनी पण थोडे विचारले जातात. तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं आणि जरा फेमस कालवा आहे भारताच्या दृष्टीनं, त्यामुळे याच्यावर प्रश्न जास्त केंद्रित होतात. ठीक आहे, तर हे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सुएझ कालवा असं विचारलं जाऊ शकतं की कोणत्या देशामध्ये आहे, तर ते इजिप्त देशामध्ये. कोणत्या 2 समुद्रांना जोडतो तर भूमध्य समुद्र आणि लाल समुद्रांना हा कालवा जोडतो. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं की भूमध्य समुद्र आणि लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा आहे. त्याच्यानंतर बघा या कालव्याची लांबी तुम्हाला विचारू शकते की किती किलोमीटर आहे वगैरे, तर 193.3 किलोमीटर एवढी लांबी याची आहे. त्याच्यानंतर अजून मी इथं थोडी माहिती दिली आहे ती तुम्ही वाचून घ्यायची, कारण थोडी इम्पॉर्टंट त्याच्यावर प्रश्न येणार नाही पण वाचून घ्यायची आपण.
बघा मी तुम्हाला इथं नाही का एक मॅप दिलेलं आहे आणि मॅपच्या माध्यमातून मी तुम्हाला भारताच्या दृष्टीनं हा कालवा इम्पॉर्टंट का आहे ते इथं सांगायचा प्रयत्न करतो. बघा ही इथं मुंबई आहे आपली आणि युरोपसोबत आपला व्यापार चालतो हे सगळ्यांनाच माहिती. युरोपीय देशांसोबत भरपूर मोठ्या प्रमाणात आपला भारताचा व्यापार चालतो. परंतु हा कालवा बघा इथे हा कालवा मी इथे दाखवलेला आहे सुएझ कालवा. आणि जेव्हा हा कालवा अस्तित्वात नव्हता ना तेव्हा आपल्याला काय करावं लागायचं, जर आपल्याला इथं युरोपीय खंडांमधून जर काही आपल्याला समजा व्यापार करायचा असेल ना इकडे युरोपमधून, तर असं यावं लागायचं आपल्याला पूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून असं इकडे यावं लागायचं मुंबईला. परंतु जेव्हापासून 1869ला जेव्हा हा कालवा अस्तित्वात आला तेव्हा काय झालं की आपली वाहतूक एकदम डायरेक्ट अशी शॉर्टकट मार्गाने इथून सुरू झाली. बघा हे बघा, तर या वाहतुकीमुळं काय झालं की जवळपास 7,000 किलोमीटरचा जो आपल्याला इकडं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम सगळ्याच गोष्टी, आपला वेळ पण जायचा, सगळ्या गोष्टी जायच्या आणि 7,000 किलोमीटरचा जो आपला हा फरक होता हा आपल्याला या कालव्यामुळं कमी पडला, म्हणजे कमी वेळ लागायला लागला आपल्याला इकडून असं जायला. ठीक आहे, तर हे या इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला हा भारताच्या दृष्टीनं हा कालवा का इम्पॉर्टंट आहे, तर त्याचं इम्पॉर्टंट हे आहे म्हणून याच्यावर प्रश्न जास्त विचारले जातात, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले, तर बघा पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन दिलेलं होतं तुम्हाला नामदेव ढसाळ, दुसरं होतं त्रि. ना. अत्रे, तिसरं होतं बाबा कदम आणि चौथं होतं गोपाळ गणेश आगरकर. तर बघा गावगाडा हे पुस्तक डिसेंबर 1915मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं आणि या पुस्तकामध्ये काय माहिती होती की एक माहिती होती की नेमकं बलुतेदारी जेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये जे होतं आपलं की बलुतेदारी, वतनदारी हे असे पद्धती होत्या आणि शेतकऱ्यांची थोडी पिळवणूक होत होती त्या काळामध्ये आणि जास्त व्हॅल्यू शेतकऱ्यांना दिली जात नव्हती सरकारकडून वगैरे, किंवा काही योजना वगैरे शेतकऱ्यांसाठी काहीच राबवल्या जात नव्हत्या. तर त्या संदर्भातच थोडं वर्णन या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि त्याला नाव आहे गावगाडा. ठीक आहे, आणि त्याचे लेखक कोण आहे तर हे बघा इथं पुस्तकच दाखवलेलं आहे मी. तर त्याचे लेखक आहे त्र्यंबक नारायण अत्रे. तर इथं तुमचा ऑप्शन क्रमांक येईल 2, त्रि. ना. अत्रे. ठीक आहे, तर आपण 5 नंबरच्या प्रश्नाकडे वळू. बघा पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना या वर्षी करण्यात आली. पहिला ऑप्शन आहे 1880, दुसरा आहे 1888, तिसरा आहे 1884 आणि चौथा आहे 1887. ठीक आहे, तर बघा पुण्यामध्ये या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली होती आणि ती झाली होती 24 ऑक्टोबर 1884. आपल्याला इथं फक्त साल विचारलेले, वर्ष विचारलेलं आहे. ठीक आहे, तर 1884मध्ये तिची स्थापना झालेली आहे. हे इथं तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे की 1884मध्ये याची स्थापना झाली होती. 24 ऑक्टोबर, कधी कधी तारीखही विचारतात ती लक्षात ठेवायची. आणि दुसरी गोष्ट अजून याच्यावर तुम्हाला विचारू शकतात की कोणते कोणते सदस्य होते स्थापनाच्या वेळेला, नेमके त्याच्यामध्ये कोणत्या सदस्य कोणी स्थापन म्हणजे स्थापनेमध्ये नेमका कोणाचा हातभार होता वगैरे असं विचारलं जातं. तर ते थोडी नावं लक्षात ठेवायचं. गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महादेव बल्लाळ नामजोशी, वामनराव आपटे, धारप, केळकर, गोळे, गोखले, भानू पाटणकर हे सगळे त्याच्यामध्ये सदस्य म्हणून होते. तर याच्यावरही कधी कधी प्रश्न फिरून विचारायचा झाला तर विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, थोडा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना विचारतातच. ठीक आहे, तर 24 ऑक्टोबर 1884 ऑप्शन क्रमांक असेल आपला 3 येतं. 6 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. बघा सरकती योजना किंवा रोलिंग प्लॅन ज्याला म्हणतो आपण, डॅश डॅश या वर्षासाठी अंमलात होती. पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन होतं 1973 ते 78, दुसरं होतं 1978 ते 1983, तिसरं होतं 1975 ते 1980 आणि चौथं होतं 1980 ते 1985. तर बघा इथं मी थोडं तुम्हाला एक थोडी जुनी माहिती सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की सरकती योजना का. तुम्ही सर पंचवार्षिक योजना तर राबत होती, सरकती योजना कुठून आली मध्ये. तर बघा भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर आपली इकॉनॉमीने एक म्हणजे भारताची इकॉनॉमी ही वाढवण्यासाठी किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो की एक तिचा ग्राफ उंच न्यायसाठी किंवा एक आपल्या इकॉनॉमीला एक असं वेगळ्या दिशेला म्हणजे आपला GDP वगैरे वाढवण्यासाठी अशा आपण काही योजना सुरू केल्या होत्या भारताने. तर त्याला आपण पंचवार्षिक योजना म्हणतो, सगळ्यांनाच माहीत असेल कदाचित. तर त्या योजना सुरू केल्या आणि काय झालं की 1975 साली देशात तिसरी आणीबाणी जाहीर केली होती काँग्रेस सरकारने आणि या आणीबाणी जाहीर केली आणि ही आणीबाणी जाहीर करून नंतर डबल 1976-77ला काहीतरी निवडणुका झाल्या होत्या आणि ती निवडणुका झाल्या आणि तिथं काँग्रेस सरकारचा पराभव होऊन जनता पार्टी सरकार निवडून आलं होतं. ठीक आहे,
तर हे निवडून आलं आणि त्यांनी डायरेक्ट पंचवार्षिक योजना बंद केली आणि इथं सरकती योजना सुरू केली होती. त्यालाच आपण म्हणतो रोलिंग प्लॅन. ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचं. याचा कालावधी त्यांनी ठेवला होता की आता सरकार निवडून आलं तर 5 वर्ष टिकल किंवा राहील या अनुषंगाने त्यांनी हा कालावधी ठेवला होता की 1978 ते 83 हे 5 वर्ष त्यांनी असं ठेवलं होतं की रोलिंग योजना त्या काळामध्ये चालेल. ठीक आहे. हा त्यांनी कार्यकाळ ठेवला होता रोलिंग प्लॅनचा किंवा सरकती योजनेचा कार्यकाळ. तर तोच आपल्याला इथं विचारला 1978 ते 1983. ठीक आहे. तर 5 वर्ष चालेल असं त्यांना वाटत होतं, परंतु ती प्रत्यक्षात चालली नाही. 1 एप्रिल 1978 ते 1 जानेवारी 1980 याच काळामध्ये ती चालली. ठीक आहे. नंतर 1 एप्रिल 1980 पासून लगेच 6वी योजना म्हणजेच इथे हे सरकार गेलं होतं आणि लगेच काँग्रेसचं सरकार आलं होतं 1980ला पुन्हा. त्यामुळे त्यांनी डबल जशा पंचवार्षिक योजना आधी होत्या त्याच योजना त्यांनी डबल इथं राबवायला सुरुवात केली. ठीक आहे. तर रोलिंग प्लॅनला अजून काय काय नावं आहे तर ते आपण बघू. रोलिंग प्लॅनला सरकती योजना म्हणतात, साखळी योजना असं सुद्धा म्हणतात. आणि या योजनेचं जे म्हणजे योगदान होतं महत्त्वाचं या योजनेसंदर्भातचं ते प्रोफेसर डी.टी. लकडावाला यांचं होतं. हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अजून एक इथं प्रश्न विचारला होतो की कामाच्या बदल्यात अन्न हे नेमकं कोणत्या प्लॅनमध्ये राबवलं गेलं तर ते सरकती योजना रोलिंग प्लॅनमध्ये हे राबवलं गेलं होतं की कामाच्या बदल्यात अन्न आणि देश पातळीवर रोजगारासाठी ही पहिलीच योजना होती. हे पण एक लक्षात ठेवायचं की कामाच्या बदल्यात अन्न. ठीक आहे. तर असं काही प्रश्न आला या सरकती योजनेसंदर्भात तर तुमचं चुकायला नको. 7 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष डॅश डॅश या दिवशी सुरू होते. पहिला ऑप्शन आहे 1 एप्रिल, दुसरा आहे 1 जून, तिसरा आहे 1 ऑगस्ट आणि चौथा आहे 2 ऑक्टोबर. ठीक आहे. तर बघा आधी आपण भारताचं थोडं इथं हे करू आणि नंतर महाराष्ट्राकडे येऊ. भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित. आणि बघा याच्यामध्ये अजून एक प्रश्न आपला असा तयार होतो की एक समिती नेमली होती भारत सरकारनं की आर्थिक वर्ष बदलावं म्हणून, म्हणजे आर्थिक वर्ष थोडा विचार करावा आर्थिक वर्षावर. तर एक शंकराचार्य समिती नेमली होती आणि त्या समितीनं असं सांगितलं होतं की 1 जानेवारी 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष असावं या कार्यकाळामध्ये. परंतु ही शिफारस अजून भारत सरकारने लागू केली नाही. तर आपलं वर्ष अजून 1 एप्रिल ते 31 मार्च असंच आहे. आणि महाराष्ट्राचं महसूल वर्षाचा जर विचार केला तर ते 1 ऑगस्टपासून सुरू होतं. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक आहे आपला 3. 8 नंबरच्या प्रश्नाकडे येऊ आपण. रोजगार योजनेचे आद्य प्रवर्तक यांना डॅश डॅश म्हणतात. पहिला आहे वसंतदादा पाटील, दुसरा आहे वी.स. पागे, तिसरा आहे वसंतराव नाईक आणि चौथा आहे शरद पवार. तर रोजगार हमीचे जनक सगळ्यांनाच माहिती की वी.स. पागे. इथं मी फोटो दाखवलेला आहे, एक चित्र दाखवलेलं आहे त्यांचं. तर ते तुम्ही लक्षात ठेवू शकता की वी.स. पागे आद्य प्रवर्तक. इथं थोडा शब्द चेंज केल्यामुळे तुम्ही लगेच तुमचं उत्तर नाही बदलायचं. तर रोजगार हमीचे जनक हे सगळ्यांनाच माहिती आहे की वी.स. पागे हे आहेत. नंतर यांनी महाराष्ट्रात नाही का ती तासगाव तालुक्यात रोजगार हमी योजना सुरू केली होती आणि ही योजना एक चांगली होती. त्यामुळं काही काळानं ती काही राज्यांनी पण सुरू केली आणि आपल्या देशाने पण सुरू केली. आणि 20 कलमी कार्यक्रम जो आपल्या काँग्रेस सरकारने जाहीर केला होता, इंदिरा गांधीजी जेव्हा पंतप्रधान होते त्यांनीच हा 20 कलमी कार्यक्रम योजना जाहीर केली होती. तर तो पण या वी.स. पागे यांच्याच एक प्लॅन होता. तर त्याच प्लॅनवर आधारित हा 20 कलमी योजना ही होती, ती त्यांच्याच याच्यावर आधारित होती. हे सगळ्यांनी इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर 9 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल परिषद डॅश डॅश येथे पार पडली. तर बघा 23 नोव्हेंबर 2019ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये, न्यू दिल्लीमध्ये ही परिषद पार पडली होती. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या. अजून पण इथं ऑप्शन आहे मुंबई, नागपूर, जयपूर. इथं कुठेही नसून ती नवी दिल्ली येथे पार पडली होती. ठीक आहे. तर हा करंटचा थोडा प्रश्न आहे त्यामुळं विचारला जाऊ शकतो. 10 नंबरच्या प्रश्नाकडे येऊ आपण. खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या सदरात मोडत नाही. पहिला ऑप्शन आहे सुपर फॉस्फेट, दुसरा आहे युरिया, तिसरा आहे कंपोस्ट, चौथा आहे अमोनियम सल्फेट. तर बघा आधी रासायनिक खतं काय ते समजून घ्या. रासायनिक खत म्हणजे काय माहिती का? तर काही म्हणजे खनिजे किंवा रसायनं मिळून जे खत बनवलं जातं त्याला रासायनिक खत असं म्हणतात. तर सुपर फॉस्फेट हे सुद्धा एक रासायनिक खत आहे, कारण त्याच्यामध्ये काही घटक मिक्सचर करून नंतर ते खत तयार केलं जातं. युरिया पण तसंच आहे, रासायनिक खतामध्ये मोडतं. परंतु कंपोस्ट खत रासायनिक खतामध्ये मोडत नाही आणि अमोनियम सल्फेट पण रासायनिक खतामध्येच मोडतं. तर कंपोस्ट खत काय आहे तर बघा ते एक जैविक प्रकारचं खत आहे. म्हणजे कंपोस्ट खत आहे ना, हे वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य जे काही पदार्थ असतात जसं की पालापाचोळा,
सगळ्या गोष्टी एकत्र तयार करून सूक्ष्मजीवाच्या सहाय्याने सूक्ष्म जे असतात, गांडूळ वगैरे झालं ते झालं, तर त्यांच्या सहाय्याने एक कुजवलं जातं आणि त्यापासून एक चांगल्या प्रकारचा अशी एक माती तयार केली जाते किंवा एक त्याला आपण खत म्हणू शकतो. असं एक चांगल्या प्रकारचं खत तयार केलं जातं, त्यालाच म्हणतात कंपोस्ट खत. ठीक आहे. तर इथं आपल्याला तेच विचारलं आहे की रासायनिक खतात जे मोडत नाही ते कोणतं खत आहे, तर ते कंपोस्ट खत असेल. ठीक आहे. 11 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. पाठीच्या कण्यात असलेल्या 33 मणक्यांपैकी मानेत इतके मणके असतात, तर पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन आहे 6, दुसरा आहे 7, तिसरा आहे 5, चौथा आहे 9. तर बघा आपला जो पाठीचा मणका आहे त्याच्यामध्ये एकूण 33 हाडं असतात. तर कोणत्या कोणत्या याच्यात किती हाडं असतात हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. एकूण पण ध्यानात ठेवायचं, कधी कधी एकूणवर पण प्रश्न विचारला जातो की एकूण किती हाडे असतात. आणि कधी कधी असं पण विचारतात की मानेत किती असतात, छातीत किती असतात, कमरेत किती असतात, त्रिकास्तीमध्ये किती असतात, माकड हाडामध्ये किती असतात. तर हे सगळं डिस्ट्रीब्युशन मी इथे तुम्हाला दिलेलं आहे. मी थोडं बघायचं आहे आणि लक्षात पण ठेवायचं, कारण याच्यावर कसाही प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको. ठीक आहे. तर इथं आपल्याला विचारलं आहे की मानेत किती असतात, तर मानेत एकूण 7 असतात. ठीक आहे. थोडी ही डायग्राम पण दिली, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं बघा. इथं मी डायग्राम दाखवलेली आईची. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं आणि एकूण ते 33 हाडे असतात. ठीक आहे. हे जे आहे ना हे एकूण 33 असतात. तर 12व्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. भारतीय अणुविज्ञानाचे जनक डॅश डॅश हे आहेत, तर पहिला क्रमांकाचा ऑप्शन आहे डॉक्टर राजा रामन्ना, दुसरा आहे डॉक्टर H.N. सेटन्ना, तिसरा आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि चौथा आहे डॉक्टर होमी बाबा. तर बघा भारताच्या अणुऊर्जा विकासासाठी डॉक्टर होमी बाबाचं भरपूर मोठ्या प्रमाणात योगदान हे भारतासाठी लाभलेलं आहे. म्हणूनच त्यांना भारताचे अणुविज्ञानाचे जनक म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आणि म्हणतात सुद्धा भारताचे अणुविज्ञानाचे जनक त्यांना संबोधलं जातं. तर थोडं आपल्याला तुम्ही नेटला सर्च करायचं आहे डॉक्टर होमी बाबा संदर्भात. त्यांचे नावाचे काही आयोग वगैरे आहे, ते चेअरमॅन पण राहिलेले आहे काही दिवस. त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की पहिले चेअरमॅन कोण होते वगैरे. तर ते थोडं तुम्ही बघायचे, कारण सगळं डीपमध्ये आपण जायला आपल्याला वेळ नाही, कारण आपल्याला एका तासामध्ये 50 प्रश्न कवर करायचे. ठीक आहे. तर या अनुषंगाने आपल्याला इतकं डीपमध्ये त्या संदर्भात जाता येणार नाही, त्यामुळे थोडं तुम्ही नेटला सर्च करायचे. ठीक आहे. तर 13 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया डॅश डॅश यांनी घातला. पहिला ऑप्शन आहे लॉर्ड कर्झन, दुसरा आहे लॉर्ड मेकॉले, तिसरा आहे लॉर्ड रिपन आणि चौथा आहे लॉर्ड डफरिन. तर बघा लॉर्ड विल्यम बेंटिक गव्हर्नरच्या काळामध्ये काय झालं होतं, त्याचा कार्यकाळ हा 1823 ते 1833 होतो. याच्यावरही तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जातो. थोडं लक्षात ठेवा हा कार्यकाळ, की लॉर्ड विल्यम बेंटिक गव्हर्नरचा कार्यकाळ काय होता. तर 1823 ते 1833 त्यानं काय केलं होतं, लॉर्ड मेकॉले जे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशन पण एक स्थापन केलं होतं आणि इंग्रजी म्हणजे शिक्षणासंदर्भात पण त्यांनी एक कमिशन त्यांच्या अंडरमध्ये बनवलं होतं. आणि त्याच म्हणजे ते जी कमिशन किंवा आयोग जे होतं त्यांनीच हे सांगितलं होतं की भारतामध्ये इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरू करा. ते त्यांनी सांगितलं होतं 1835मध्ये. आणि तेव्हापासूनच भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया रोवला गेला किंवा तेव्हापासूनच इंग्रजी शिक्षणाचा पाया हा भारतात भक्कम झाला. म्हणजे मोठ्या प्रमाणात तेव्हापासूनच इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये सुरू झाली. तर हेच इथं तुम्हाला विचारलं आहे की इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला, तर लॉर्ड मेकॉले. ठीक आहे. तर यांच्यामुळंच खरं तर इंग्रजी भारतामध्ये सुरू झाली होती. ठीक आहे. 14व्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण येऊ. हिस्ट्रीचाच प्रश्न होता. पुणे कराराचे प्रमुख कारण ठरलेला प्रसिद्ध जातीय निवाडा डॅश डॅश या ब्रिटन पंतप्रधानाच्या काळात जाहीर झाला. पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन आहे रॅम्से मॅकडोनाल्ड, दुसरा आहे विलिंग्डन, तिसरा आहे विस्टन चर्चिल आणि चौथा आहे लॉर्ड आयर्विन. तर पुणे करार मला असं वाटतं सगळ्यांनाच माहिती असेल या संदर्भात. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार झाला होता. याची डेट एक्झॅक्ट ध्यानात ठेवा, 24 सप्टेंबर 1932. ठीक आहे. याच्या डेटवर 100% प्रश्न तुम्हाला असा जरी नाही विचारला तरी नेमका कोणत्या दिवशी हा पुणे करार झाला होता याच्यावर प्रश्न विचारला जातो. आणि नेमका कशाच्या संदर्भात हा करार होता, तर दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्याच्या संदर्भातच हा करार करण्यात आला होता. आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर तुम्हाला विचारतात की सह्या वगैरे कोणी केल्या, तर हे थोडे नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं 3-4 नावं आहे, जास्त नाही. तर हे नावं पण तुम्ही लक्षात ठेवा. फिरून विचारायचा झाला तर याच्यावर प्रश्न येतो. आणि दुसरी गोष्ट अजून इथं थोडा कन्फ्युजिंग प्रश्न एक असा विचारला जातो बघा, की पुणे कराराला पुढीलपैकी काय म्हणतात, असं पण देतात. की मग तिथं ऑप्शन अशा फिरवतात की आंबेडकर गांधी करार म्हणतात, गांधी आंबेडकर करार म्हणतात आणि एरवडा करार म्हणतात आणि देतात खाली ऑप्शन की वरीलपैकी सर्व.
तर इथं वरीलपैकी सर्व ऑप्शन असेल आपला, कारण की बघ आंबेडकर गांधीसुद्धा म्हणतात आणि गांधी आंबेडकरसुद्धा म्हणतात. ठीक आहे, तर हे दोन्ही थोडे कन्फ्युजिंग ऑप्शन आहे. इथं लक्षात ठेवा आहे की कसंही जरी विचारलं तरी दोन्ही नावं ते आहे. ठीक आहे, तर हे इथं लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला प्रश्न थोडा इथं वेगळा विचारलेला आहे. पुणे करार जेव्हा झाला तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? तर ते होते रॅम्से मॅकडोनाल्ड. त्यांचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला तर 5 जून 1929 ते 7 जून 1935 होता आणि आपला करार 1932 झाला होता. त्यामुळं तेव्हाच हे ब्रिटनचे पंतप्रधान होते. ठीक आहे, 15 नंबरच्या प्रश्नाकडे आपण येऊ. तेहरी धरण डॅश डॅश या राज्यात आहे. तर बघा तेहरी धरण विचारले की कोणत्या राज्यामध्ये? पहिला क्रमांकाचा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, दुसरा आहे हिमाचल प्रदेश, तिसरा आहे उत्तराखंड आणि चौथा आहे पंजाब. ठीक आहे, तर टिहरी धरण आता तुम्ही म्हणसाल सर हे टिहरी धरण तर महाराष्ट्रातलं नाही, एवढे धरणं आपण भारतातले पाठ करणार आहे का? बिलकुल पाठ नका करू. सगळे धरणं भारतातले तुम्हाला पाठ करायची बिलकुल गरज नाही. महाराष्ट्रातलेच धर्म लक्षात असू द्या की कोणतं धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात आहे हे लक्षात ठेवा फक्त. परंतु भारतामधले काही इम्पॉर्टंट जे धरणं आहे की भारतातलं सर्वात उंच, सर्वात लहान किंवा मातीचं धरण पहिलं, हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे पहिलं आहे किंवा शेवटचं आहे किंवा नवीन जे काम चालू आहे ते थोडं लक्षात ठेवायचं. तर टिहरी धरण हे भारतातलं सर्वात उंच आहे आणि जगातलं 5व्या क्रमांकाचं उंच धरण आहे. त्याची उंची जर विचारात घेतली तर 220 मीटर आहे आणि उत्तराखंड राज्यात आहे. आपल्याला हेच इथे विचारले की ते कोणत्या राज्यात आहे, तर ते उत्तराखंड राज्यात आहे. ठीक आहे, आणि भगीरथी नदी आणि भिलंगना नदीचा संगम जिथं होतो तिथंच हे धरण बांधण्यात आले आहे. हे पण तुम्हाला कधी कधी प्रश्न जर अवघड फॉर्मॅटमध्ये विचारायचा झाला तर याच्यावर असा विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्रातले धरणं जर तुम्ही पाठ ठेवाच. ठीक आहे, नंतर 16व्या नंबरच्या प्रश्नाकडे आपण येऊ. उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅश डॅश हे पक्षी आढळतात. पहिला ऑप्शन आहे मोर, दुसरा आहे लांडोर, तिसरा आहे शेकरू, चौथा आहे फ्लेमिंगो. तर बघा उजनी धरणाच्या जलाशयामध्ये आता हे ऑप्शन तुमची तर इथंच कळते की मोर जलाशयामध्ये आढळत नाही, लांडोर पण आढळत नाही, शेकरू पण आढळत नाही. एकच ऑप्शन उरतो फ्लेमिंगो. तर बघा उजनी धरणामध्ये फ्लेमिंगो पक्षी आढळतात, हे इथं लक्षात घ्यायचे तुम्ही. आणि ते काहीच काळ भारतामध्ये येतात आपल्या आणि नंतर ते त्यांच्या मूळ गावी परत जातात. थोडी इथं मी माहिती दिलेली आहे ती वाचून घ्यायची आणि फ्लेमिंगो या पक्षाबद्दल थोडं नेटवर सर्च करा की भारतामध्ये कुठे कुठे आढळतात. भारतामध्ये नाही, मिनिमम तरी महाराष्ट्रात नेमके कुठे कुठे आढळतात आणि ते कधी भारतामध्ये येतात कधी जातात हे थोडं लक्षात घ्या. ठीक आहे, तर आपण 17व्या प्रश्नाकडे वळू. महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम डॅश डॅश या वर्षी अस्तित्वात आला. तर बघा आपलं जे तलाठीकडं आपण जातो आणि त्याला सांगतो की मला 7/12 पाहिजे किंवा 8 पाहिजे किंवा आता ऑनलाईन पण सध्या सुरू झालेलं आहे. तर त्या संदर्भातलेच काही नियम वगैरे जे आहे की ते नेमकं कसं असावं काय वगैरे, तर ते आता पण थोडं बघा नवीन जे सरकार आले ते चेंज करत आहे त्याच्यामध्ये की नेमकं 7/12 कसा असावा वगैरे. तर ती जी संहिता बनवण्यात आली होती, नेमकं महसूल संहिता जी बनवण्यात आली होती ती 1966 अस्तित्वात आली होती महाराष्ट्रामध्ये. तर हेच आपल्याला विचारलेलं आहे की ते कोणतं वर्ष होतं, तर 1966 ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, तर हे थोडं लक्षात घ्यायचं आहे आणि ही कधी अस्तित्वात आली वगैरे हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघा 18व्या नंबरचा प्रश्न आहे. तलाठी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नजीकचे नियंत्रण डॅश डॅश यांचे असते. तर पहिला ऑप्शन आहे तहसीलदार, दुसरा आहे नायब तहसीलदार, तिसरा आहे मंडळ अधिकारी आणि चौथा आहे जिल्हाधिकारी. तर बघा तलाठी असं काही जणांना वाटू शकतं की तलाठ्यावर नियंत्रण हे तहसीलदाराचं असतं, परंतु ते तहसीलदाराचं इथं तुम्हाला तसं नाही विचारलं, नजीकचं विचारलेलं आहे. तुम्हाला इथं काय विचारलेलं आहे की इथं नजीकचं नियंत्रण कोणाचं असतं असं विचारलं आहे. ठीक आहे, तर नजीकचं नियंत्रण विचारलेलं असल्यामुळे इथं तुमचं ऑप्शन क्रमांक राहील 3 मंडळ अधिकारी. ठीक आहे, कारण सगळ्यात यांचा क्रम जर बघितला तर बघा कोतवाल नंतर तलाठीनंतर येतं मंडळ अधिकारीनंतर नायब तहसीलदारानंतर तहसीलदारानंतर उपजिल्हाधिकारी झाल्यावर जिल्हाधिकारी. असा हा एक महसूल कर्मचाऱ्यांचा एक क्रम आहे, तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अजून इथं एक आपल्याला कन्फ्युजिंग प्रश्न असतो आणि विचारला तर तुम्ही याचं उत्तर चुकवतात. तर बघा निवड तुम्हाला काय वाटतं की जिल्हाधिकारी करतात, तलाठीची निवड जी आहे त्या तुम्हाला असं वाटतं की जिल्हाधिकारी करतात, परंतु ते जिल्हाधिकारी नाही करत तर जिल्हा निवड मंडळ करतात, परंतु नेमणूक ही जिल्हाधिकारी करत असतात. ठीक आहे, तर हे दोन्ही याच्यामध्ये थोडा फरक आहे. बाकी पण मी इथं थोडी माहिती दिली आहे तर ती तुम्ही लक्षात ठेवायची. 19 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती डॅश डॅश या दिवशी अंमलात आली. ऑप्शन क्रमांक आहे 1 नंबरचा आहे बघा 1 मे 1960, 2 आहे 1 मे 1961, 3 आहे 1 मे 1963, चौथा आहे 1 मे 1962. तर बघा महाराष्ट्रात जी पंचायत राज पद्धती होती ती वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीच्या आधारावर आहे. ठीक आहे,
1960मध्ये ती शिफारस करण्यात आली होती आणि त्या शिफारसीच्या आधारावर ही महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 मे 1962मध्ये ती अंमलात आली आणि ती त्रिस्तरीय होती. हे पण लक्षात ठेवायचं, याच्यावर पण प्रश्न येतो. 3 स्तर कोणते? तर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. तर कधी आली आपल्याला इथे हेच विचारलं आहे, तर 1 मे 1962. ऑप्शन क्रमांक असेल 4. 20 नंबरच्या प्रश्नाकडे आपण येऊ. भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेला दयेचा अधिकार डॅश डॅश या कलमानुसार आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आहे 52, 2 आहे 72, 3 आहे 78, 4 आहे 45. तर बघा, आधी मी तुम्हाला इथं सांगतो की दयेचा अधिकार म्हणजे काय. तर बघा, भारतातल्या एखाद्या व्यक्तीला एखाद्या न्यायालयाने जर शिक्षा सुनावली किंवा त्याला शिक्षा झाली समजा 15 वर्षाची, तर राष्ट्रपतीला ती शिक्षा रद्द करण्याचा किंवा ती शिक्षा डायरेक्ट कमी करण्याचा किंवा डायरेक्ट नाहीसी करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. तर तेच तुम्हाला विचारलं आहे की तो नेमका भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या कलमानुसार आहे. पण अजून इथं तुम्हाला थोडा कन्फ्युजिंग प्रश्न विचारला जातो. तो अधिकार नाही का राज्यपालांना सुद्धा असतो. राज्यपालांना तो कलम 161 नुसार असतो आणि राष्ट्रपतींना तो कलम 72 नुसार असतो. तर थोडं याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. जर राज्यपालांना जर विचारला तर 161 आणि राष्ट्रपतींना विचारला तर 72. ठीक आहे. इथं भारताचे राष्ट्रपती कोण आहे सध्याचे असं जर विचारलं तर रामनाथ कोविंदजी, आणि भारताचे पहिले राष्ट्रपती जर विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे थोडं लक्षात ठेवायचं, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. इथं आपला ऑप्शन क्रमांक असेल 2, कलम 72 नुसार राष्ट्रपतींना हा अधिकार असतो. 21 नंबरच्या प्रश्नाकडे आपण येऊ. राष्ट्रीय मतदार दिवस डॅश डॅश या दिवशी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 असेल 25 जानेवारी, 2 आहे 15 ऑगस्ट, 3 आहे 26 जानेवारी आणि 4 आहे 26 नोव्हेंबर. ठीक आहे. तर सगळ्यांनाच माहिती की राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो भारतामध्ये. ठीक आहे. आणि याच्यावर तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो किंवा विचारलाच जातो असा. सध्या निवडणूक आयोग महत्त्वाचा आहे, कारण सध्या लोकसभेच्या पण निवडणुकी झाल्या आणि विधानसभेच्या पण झाल्या आणि त्याच्यानंतर आपली एक्झाम झालीच नाही. त्यामुळं निवडणूक आयोगावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर निवडणूक आयोगाची स्थापना तुम्हाला विचारला जाईल की कधी झाली, तर 1950. आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची कधी झाली, तर 26 एप्रिल 1994ला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सध्याचे महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त जर विचारलं तर UPS मदान, हे ध्यानात ठेवायचं. आणि भारताचे निवडणूक आयोगाचे चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त जर विचारलं तर सुनील अरोरा. ठीक आहे. हे दोन्ही नावं लक्षात ठेवायची. हे थोडे तुम्ही लक्षात नाही ठेवले तरी चालतील किंवा एखादा फिरून प्रश्न जर आला तर मग याच्यावर पण येऊ शकतो. ठीक आहे. तर 22 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. गरिबी हटाओ ही प्रसिद्ध घोषणा डॅश डॅश या भारतीय पंतप्रधानांनी केली. पहिल्या क्रमांकाचा ऑप्शन आहे पंडित जवाहरलाल नेहरू, दुसरा आहे इंदिरा गांधी, तिसरा आहे राजीव गांधी आणि चौथा आहे लाल बहादूर शास्त्री. तर बघा, काँग्रेसच्या काळामध्ये काय झालं होतं, जेव्हा निवडणुकी घ्यायच्या समजा, जेव्हा निवडणुकी असतात तेव्हा कोणतेही पक्ष काय करतात की त्यांचा आधी एक जाहीरनामा प्रसिद्ध करतात, आम्ही निवडून आलो तर अशी अशी कामं करू. ठीक आहे. तर तसंच इंदिरा गांधीजींनी पण केलं होतं की त्यांचं निवडणूक व्हायच्या आधी जी सभा झाली होती त्या सभेमध्ये त्यांनी एक नारा दिला होता की गरिबी हटाओ. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या घोषणापत्रामध्ये सांगितलं होतं की आम्ही निवडून आलो तर भारतातली गरिबी हटवू. ठीक आहे. तर हे तुम्हाला इथं अजून एक प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की इंदिरा गांधीजी भारताच्या कितव्या पंतप्रधान होत्या, तर त्या 3ऱ्या होत्या. ही इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि इथं ऑप्शन क्रमांक असेल आपला 2. इंदिरा गांधीजींनीच ही गरिबी हटाओ ही घोषणा केली होती. ठीक आहे. 23 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळू. प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील या डॅश डॅश तालुक्यात आहे. काय विचारलं आहे की कळसुबाईचं शिखर अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक दिलेला आहे 1 नंबरचा संगमनेर, दुसरा आहे कोपरगाव, तिसरा आहे अकोले, चौथा आहे राहाता. तर कळसुबाई शिखर हे थोडं महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्रातलं हे सर्वोच्च शिखर आहे बघा. आणि समुद्रसपाटीपासून याचा जर तुम्ही उंची जर हे बघितलं तर 1646 मीटर त्याची उंची आहे. आणि जवळपास अंदाजे म्हणजे जे बारी गाव आहे तिथून त्याच्यापासून जर मोजलं तुम्ही तर 900 मीटर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं इम्पॉर्टंट प्रश्न असा तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो किंवा जर फिरवायचं, आता इथं फिरूनच विचारला आहे तुम्हाला प्रश्न. प्रसिद्ध कळसुबाईचे शिखर अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात आहे. तुम्हाला आता इथं ऑप्शन इगतपुरी नाही म्हणून तुम्ही थोडं कन्फ्यूज नसाल झाला, परंतु इथं जर तुम्हाला ऑप्शन जर दिलं तर इगतपुरी पण ऑप्शन इथं जर दिलं तर मग
इथं इथं जर दिलं समजा नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यात आहे, तर इथं तुमचं अकोले नाही येणार, तर तुमचं काय येईल इगतपुरी. ठीक आहे. तर इथं थोडं कन्फ्यूज नाही व्हायचं. इथं 2 जिल्हे आणि 2 तालुके आहे हे लक्षात ठेवायचं. नाशिक जिल्ह्यातला इगतपुरी, अहमदनगर जिल्ह्यातला अकोले. तर फिरून प्रश्न विचारला की इथं विद्यार्थी चुकवतात आणि ही चूक होतीच, कारण इथं 2 तालुके आहे आणि ते थोडं मध्येच आहे, म्हणजे 2 जिल्ह्यांच्या मध्ये बाँड्रीमध्येच हे शिखर आहे, त्यामुळे थोडं कन्फ्युजिंग पार्ट आहे हा, तो लक्षात ठेवायचा आहे. 24 नंबरच्या प्रश्नाकडे आपण येऊ. महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या डॅश डॅश एवढी आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 78, सेकंड आहे 288, थर्ड आहे 12, फोर्थ आहे 48. तर महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात आपण थोडी माहिती बघू. इथं महाराष्ट्र विधान परिषद हे जे कायदेमंडळ आहे राज्याचं, द्विगृही कायदेमंडळ जे असतं त्याच्यातलं वरिष्ठ गृह आहे. आता काही जणांना वाटत असेल की वरिष्ठ गृह कसं, तर हे वरिष्ठ आहे आणि विधानसभा हे कनिष्ठ गृह आहे. ठीक आहे, 2 गृह. जर माहीत नसेल तर तुम्ही हे थोडं पॉलिटीचा पाठ करा की वरिष्ठ गृह काय, कनिष्ठ गृह. आपल्याला इथं सगळ्या गोष्टी घेणं शक्य नाही. ठीक आहे. आणि विधान परिषद कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये अस्तित्वात आहे हे पण तुम्हाला कधी कधी विचारलं जातं. तर इथं 6 राज्य आहे, घटक राज्य. त्या 6 राज्यामध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मी थोडी माहिती दिली आहे अजून, ती तुम्ही करून घ्यायची. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 सदस्य आहे आणि इथंही तुम्हाला तेच विचारले की महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण सदस्य संख्या किती, तर 78. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून इथं एक तुम्हाला प्रश्न असा तयार होतो की सध्याचे सभापती कोण आहे, तर सध्याचे सभापती आहे रामराजे नाईक निंबाळकर जे आहे ते सध्याचे विधान परिषदेचे सभापती आहे. आणि उपसभापती कोण आहे, तर डॉक्टर नीलम दिवाकर गोरे. हे दोन्ही प्रश्न विचारले जाऊ शकतात. 25 नंबरच्या प्रश्नाकडे आपण येऊ. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक डॅश डॅश ही होईल. पहिला ऑप्शन आहे सेंट्रल बँक, दुसरा आहे पंजाब नॅशनल बँक, तिसरा आहे रिझर्व्ह बँक आणि चौथा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. तर आधी मी तुम्हाला इथं सांगतो की सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे काय. तर बघा, भारत सरकारचा जर त्याच्यामध्ये 51% मालकी जर असेल कोणत्याही बँकेत, तर त्याला सार्वजनिक क्षेत्रातील बँक असं गणलं जातं किंवा म्हणलं जातं. ठीक आहे. तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या बँका येतात, तर स्टेट बँक ऑफ इंडिया एक येतं, त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँका येतात आणि प्रादेशिक म्हणजे RRB, प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे काय, तर RRB. ठीक आहे. तर ह्या 3 प्रकारच्या बँका ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये येतात आणि त्याच्यातलंच तुम्हाला इथं विचारलं आहे की सर्वात मोठी बँक कोणती आहे सार्वजनिक क्षेत्रातील, तर ती येणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बँकांविषयी थोडं मी माहिती दिली की पहिली बँक कोणती, खाजगी बँक कोणती. इथं तुम्हाला सार्वजनिक विचारले, कधी कधी भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक पण विचारतात, तर ती तुम्हाला यायला पाहिजे. थोडी माहिती दिली ती तुम्ही बघून घ्या. इथं सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया. तर आपण आता मराठीच्या पार्टकडे जातो आहे. 26 नंबरपासून आपला थोडा मराठीचा पाठ सुरू होतो आहे. त्या अनुषंगाने थोडं कन्सेप्च्युअली तुम्ही इथं ध्यान द्यायचे, कारण GKमध्ये जरी एवढ्या कन्सेप्ट नसल्या